तो दोस्तो, आज आपण जेवणामध्ये काय घेतलेलं आहे ते बघूया. तर हा आहे गरमागरम शिळा लुसलुशीत भात. तर चला, आज मी तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक वेळी शिळं 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 म्हणून हा काय नुसतं शिळच खातो का? तसं काय नाही भावांनो. मी शक्यतो शिळं खातो, पचवतो, त्यामुळे आपल्याला आवडतं शिळं. मी घरच्यांना शिळं खाऊ घालत नाही. शिळं म्हणजे जास्त शिळं नसतं, ताजच असतं ते, चांगल्या क्वालिटीचं असतं, त्यामुळं ते आपण खातो. आणि ही आहे गरमागरम लुसलुशीत चपाती. गरीबाला कोण ताजं देणार? गरीबाला शिळं खायला लागतंय. तर चला, हा भाग दुसरा आहे. हा विनोद सपाट आहे. कुणी घरातल्यानी ऐकलं ना, ह्यो सारखा शिळं खातोय शिळं खातो, तर मला शिव्या खायला लागणार. तर चला, आता ही काय आहे? तर ही आहे हिरव्या मुगाची आमटी, ज्यात प्रोटीनचा सोर्स भरपूर आहे आणि आमटी ही चविष्ट लागते. त्यामुळे हिरव्या मुगाची आमटी कधी पण खावी, आणि ती पण गरम गरम खावी, गरम करून खावी. त्यामुळे तरतरी येते आणि आपल्याला खूप काम करायचं आहे. तर हे आहे अंड्याचं निमिष. तर हा आहे प्रोटीनचा दुसरा सोर्स. हे निमिष ऑमलेट सारखंच असतं. ह्याच्यामध्ये कांदा असतो, चांगली कोथिंबीर असते, टोमॅटो असतात, आणि छान बनवलं जातं. त्यामुळे आपण हे खातो. तुम्ही कधीतरी अंड्याचं निमिष करून बघा. आणि हा आहे अंड्याचा घोटाळा. ठॅन. आता तुम्ही म्हणणार, ही घोटाळे फिटाळे काय असतात? तर घोटाळा म्हणजे काहीतरी वेगळं वाटते की नाही? पैशाचा घोटाळा केला असं वाटते, तर नाही, हे अंड्याचा घोटाळा आहे. तर अंडी चांगली उकडायची आणि ती खिसून घ्यायची. तर मित्रांनो, एडिटिंग करायचं मी 10 एडिटिंग केले आणि माईक लावायचा विसरून गेलो, त्यामुळं माझे सगळे 10 एडिटिंग वाया गेले आणि एवढं छान बोललेलं सगळं वाया गेलं. तर चला, हा घोटाळा खायचा आहे आपल्याला आणि अंड्याचं निमिष पण खायचं आहे. तर हे आपले प्रोटीनचे सोर्स समोर आलेले आहेत. तर मस्त गरमागरम जेऊया आणि झोपूया आणि परत कामाला लागूया. काम करणं आपल्या हातात आहे आणि काम ही करायलाच लागणार. आपली काम कोण करणार? तर आपणच करणार. थँक्यू.